महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख आपल्याला करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. तर आपण मिलिंद प्रश्न अंतर्गत तर कोकिळा पक्षाचे 2 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर आता हा कोकिळा पक्षाचा या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे जे काही विशिष्ट असे गुण आहेत, जसं सिंहाचे गुण आपण बघितलं, किंवा तो एक प्राणी होता जो आपल्या मादीप्रतीच म्हणजे तो एकनिष्ठ राहतो. तर हे जे काही पक्ष्यांचे गुण आहे, खरं म्हणजे आपण या पक्ष्यांकडे या अर्थाने किंवा या दृष्टिकोनातून कधी अवलोकन करीत नाही. तर आणि म्हणून आपल्याला हे सगळे गुण, त्यांचे जे विशिष्ट असे गुण आहे, हे आपल्याला काही म्हणजे त्याची जाणीव होत नाही किंवा माहीत पडत नाही. तर असाच एक कोकिळा पक्षी आहे, ज्याला आपण अनेकदा बघितलं. कोकिळेचा आवाज किती मधुर असतो. तर कोकिळेचे स्वरसुद्धा आपण अनेकदा ऐकलेले आहे, आपल्या कानावर पडलेले आहे. परंतु हे जे काही विशेष गुण आहे, हे विशेष गुण आपल्याला टिपता आले नाही. आणि म्हणून कोकिळेचा जो गुण सांगितलेला आहे, तो आता गुण म्हणावं की अवगुण म्हणावं हा वेगळा भाग आहे. जरी तो नकारात्मक असला तरी त्याला सकारात्मक कसं घ्यायचं, इथे या ठिकाणी बंते नागसेनांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नराच्या ईर्षेमुळे आपल्या पिलांचे पालन पोषण करीत नाही. तर हा अर्थातच नकारात्मक बाब आहे, ही सकारात्मक बाब नाही. आपण जर विचार केला तर ही नकारात्मक बाब आहे. परंतु याही नकारात्मकतेच्या बाबीला आपल्या मनाला लावून पाहत असताना आपण ते कशी सकारात्मक पद्धतीनं ग्रहण केली पाहिजे, हे जी समजावून सांगण्याची भंतेंची खुबी आहे, ते आपण या ठिकाणी बघितली पाहिजे. की त्या पक्षाचा जरी तो अवगुण असला तरी मात्र आपण त्याचा हा गुण सद्गुणामध्ये कसा बदलू शकतो आपल्या स्वतःच्या संदर्भाने, ही बाब या ठिकाणी खूप महत्त्वाची बाब आहे. आणि हे सांगत असताना म्हणतात की नराच्या ईर्षेमुळे, तर नरासंबंधी तिच्या मनामध्ये जी काही ईर्षेची भावना आहे, ईर्ष्या या अर्थानं की ती एक प्रकारे त्याच्या मोहामध्ये पडलेली असते. तर ती त्याला बांधून ठेवते, ती त्याला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करते आणि यामध्येच ती गुरफडून राहत असते. आणि यामुळे ती आपल्या पिल्यांकडे लक्ष देत नाही, ती आपल्या पिल्यांचं पालन पोषण करत नाही. म्हणजे जन्मास घालायचं आणि त्या पिल्लांना त्यांच्या याच्यावर सोडून द्यायचं आहे की नाही. तर त्यांचं जीवन कसं जगायचं आहे, कुठून खाद्य मिळवायचं आहे, ते सर्वस्वी त्या पिल्यांवर ती सोडून देत असते है ना. तर ती त्याचं पालन पोषण करत नाही. तर त्याचप्रमाणे साधक भिक्खूने आपल्या मनामध्ये उत्पन्न क्लेशांबद्दल ईर्ष्या केली पाहिजे. तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या क्लेशांबद्दल ईर्ष्या केली पाहिजे. याचा अर्थ ईर्ष्यासुद्धा हा क्लेशच आहे ना. पण इथे क्लेशांबद्दल ईर्ष्या केली पाहिजे, म्हणजे क्लेशांबद्दल काय क्लेश केला पाहिजे तर त्याचा अर्थ तसा होत नाही. तर ईर्ष्या केली पाहिजे याचा अर्थ ते क्लेश आपल्यामध्ये असायलाच नको, याबद्दल आपण दक्षता घेतली पाहिजे, त्याला दूर केलं पाहिजे. या अर्थाने जाणीवपूर्वक आपण जी कृती करतो त्या कृतीला त्या कृती संदर्भाने ईर्ष्या हा शब्द वापरलेला आहे. जसं आपण दमन हा शब्द वापरतो, पुरीस दम्म सारथी सत्ता, तर दमन करणाऱ्या पुरुषांचा सारथी. तर हा जो दमन करणारा शब्द जो आपण तो वापरतो, तो या अर्थाने दमन म्हणजे उत्पीडन नाही, इतरांना दाबणे, इतरांचं शोषण करणे, या अर्थाने दमन करणे हा शब्द आलेला नाही. तर दमन करणे हा या अर्थानं की ते जाणीवपूर्वक त्याला दाबणे, जाणीवपूर्वक त्याचं निर्दालन करणे, जाणीवपूर्वक त्याला दूर सारणे की हे माझ्या हिताचं नाही आहे, हे यातून माझं अहित होणार आहे, याची जाणीव ठेवून त्याला जाणीवपूर्वक त्याला काय करणे, त्याचं निर्दालन करणे, याला दमन म्हटलेलं आहे बुद्धाने. आणि म्हणून
या ठिकाणी सुद्धा ही जी ईर्ष्या आलेली आहे ती ईर्ष्या क्लेशांच्या संदर्भाने जे क्लेश आहेत ते क्लेश आपल्यामध्ये राहू नये यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो त्या सकारात्मक भावनेच्या संदर्भाने ईर्ष्या हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि ती कशाबद्दल? तर क्लेशांबद्दल. आणि मग क्लेशांना आपल्यापासून दूर करायचं असेल तर अर्थातच स्मृतीपथनाद्वारे हे आपण बाब आपण अनेकदा बघितलेली आहे. आणि मनाच्या दरवाजावर कायागता स्मृतीची भावना केली पाहिजे. तर कायागता स्मृतीच्या संदर्भाने सुद्धा आपण अनेकदा याचं विश्लेषण केलेलं आहे, ज्याला अमृताची भावना असं म्हटलेलं आहे. तर आपल्या कायेच्या संदर्भाने, वाचेच्या संदर्भाने, मनाच्या संदर्भाने संपूर्ण स्मृतीयुक्त मनाने आपण जगलं पाहिजे. आणि आपण असं जगतो तेव्हा आपले क्लेश हळूहळू दूर होत जातात. आपले अवगुण, आपल्या अकुशल भावना, अकुशल विचार या सर्वांपासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून या अनुषंगाने हा जो काही गुण आहे, कोकिळेचा गुण, तो या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. तर नंतर म्हटलेलं आहे की कोकिळा पक्षी दिवसावनामध्ये फिरतो, सायंकाळी पक्ष्यांच्या समूहामध्ये आपल्या रक्षणासाठी मिसळतो. हा सुद्धा कोकिळा पक्षीचा गुण आहे. दिवसभर एकटीच वनामध्ये फिरत राहते, परंतु सायंकाळ झाली की मात्र समूहामध्ये येते. तर हा विशेष गुण या ठिकाणी कोकिळेचा पाहायला मिळते. तर साधक भिक्खूंनी सुद्धा आपल्या बंधनातून मुक्त होण्याकरिता एकांतवास स्वीकारला पाहिजे. तर एकांतवासाच्या संदर्भाने आपण बरीच चर्चा आतापर्यंत केलेली आहे. एकांतवासामुळे काय होते? तर आपण स्वतःला अधिकाधिक जाणून घेत असतो. आपले जे क्लेश आहेत ते त्या ठिकाणी एकांतवासामध्ये सामोर येत असतात, उभरून येत असतात. आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यावर काम करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असते. आणि म्हणून आपण एकांतवास ग्रहण केला पाहिजे. तर जर आपल्याला आपले हे दोष दूर करता आले नाही किंवा ते अधिक भयावह वाटले तर आपण आपले रक्षण करण्याकरता पुन्हा संघामध्ये येऊन आपले रक्षण केले पाहिजे. तर संघाच्या आश्रयाला जेव्हा आपण येतो तर आपण सुरक्षितता महसूस करतो. तर मन ज्याचं परिपक्व नसेल, मनामध्ये विकार जे आहे ते अत्यंत म्हणजे त्रास देणारे असतील, तर एकांतवासामध्ये त्यामुळे आपल्या मनामध्ये भय उत्पन्न होऊ शकते. तर यामुळे असं जर झालं तर आपण परत संघामध्ये येऊन आपली सुरक्षितता साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर यामध्ये म्हटलेलं आहे की सहपती ब्रह्म. तर सहपती ब्रह्माच्या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की जेव्हा बुद्धाला विषाद योग होते तेव्हा हा सहपती ब्रह्म बुद्धासमोर येऊन याचना करतो की आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते आपण लोकांमध्ये वितरित करावं. तर इथे एक फुटनोट लिहिलेली आहे ब्रॅकेटमध्ये की हा ब्राह्मणांचा, वैदिकांचा सर्वोच्च भगवान मानला जातो. तर आपल्याला वैदिक धर्मामध्ये आपण बघतो की ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माण करता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ब्रह्मदेव लोकांचा उल्लेख आहे ना. आणि आपल्याला माहित आहे 31 प्रकारच्या लोकांमध्ये विविध पद्धतीचे देवलोक आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या ब्रह्माशी आणि आपल्या बौद्ध साहित्यामध्ये ज्या ब्रह्माचा उल्लेख होतो त्या ब्रह्माचा काही एक संबंध नाही. तर आपण ज्याला ब्रह्मविहार म्हणतो त्या ब्रह्मविहारामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे सर्वोच्च जे मानवीय गुण आहेत ना, तर त्या सर्वोच्च मानवी गुणाच्या पातळीवर जगणारे जे काही सत्व आहे त्या सत्वांना या ठिकाणी ब्रह्म म्हटलेलं आहे बुद्धाच्या भाषेमध्ये. आणि हा जो ब्रह्म आहे तो एक प्रकारचं मिथक आहे असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला असं दिसून पडते की तो ब्रह्म जरी असला तरी मात्र तो दुःखमुक्त नाही. एक मानसिक उच्च अशा मानसिक अवस्थेमध्ये तो जगणारा आहे, परंतु तो मात्र दुःखातून मुक्त नाही. त्याने निर्वाण प्राप्त केलेलं नाही. आणि या निर्वाण प्राप्तीसाठी तो बुद्धाकडे एक शास्ता म्हणून, एक गुरु म्हणून, एक आचार्य म्हणून, एक उपाध्याय म्हणून, एक मार्गदाता म्हणून तो बुद्धाकडे या ठिकाणी उपदेश ग्रहण करण्यासाठी वारंवार येत असतो. बुद्धाचा सल्ला घेत असतो, बुद्धाकडून उपदेश ग्रहण करत असतो. तर असे उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यांमध्ये बरेचदा आलेले आहेत. तर सुत्तांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून पडते की एक देवता जेतवनाला प्रकाशित करीत बुद्धाकडे आली. आणि कधी आली? रात्रीच्या प्रहरी आली. पहिला प्रहर उलटून गेल्यानंतर दुसऱ्या प्रहरी ती देवता त्या ठिकाणी येत असते आणि बुद्धासोबत वार्तालाप करत असते, बुद्धासोबत चर्चा करत असते. अशा अनेक बाबी आपल्याला सुत्तांमधून सुद्धा पाहायला मिळते. तर म्हणून
वैदिक धर्मामधला ब्रह्मा जो आलेला आहे, ज्याला सृष्टीचा निर्माता म्हटलेला आहे, त्या ब्रह्माशी इथे हे जे काही उल्लेख आलेले आहेत, तर त्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून हा जो सहपती ब्रह्मा आहे, तो भगवान बुद्धाकडे येऊन असं म्हणतो की तुम्ही एकांतामध्ये शयनासन स्वीकारावे व सर्व बंधनातून मुक्त होऊन विचरण करावे. जर तेथे मन रमले नाही तर संघामध्ये येऊन आपले रक्षण करावे, असा हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. नंतर आहे कबुतराच्या गुणासंबंधी प्रश्न. तर कबूतर हा आपल्या पाहणीतला पक्षी आहे. कबुतराला आपण अनेकदा पाहिलेला आहे. कबुतरांचं लोक आपल्या घरी पालनसुद्धा करतात. जसं आपण कुत्रे मांजरं पाळतो तसे कबूतर पाळणारे सुद्धा आहेत. आणि जसा आता उल्लेख केला अजय सरांनी की मुंबईमध्ये विशेषतः गेटवे ऑफ इंडियाजवळ आपल्याला खूप सारे कबूतर पाहायला मिळतात आणि अनेक लोक त्यांना काही ना काही दाणे टाकत असतात आणि ते थव्यानं त्या ठिकाणी ते दाणे ग्रहण करतात असं आपल्याला दिसून पडते. तर अशा त्या सार्वजनिक ठिकाणी कबूतर आपल्याला आपलं अन्न खाताना प्राशन करताना दिसतात. मग इथे काय म्हटलेलं आहे की कबूतर दुसऱ्यांच्या घरी राहू लागले तरी त्यांच्या घरच्या कोणत्याही वस्तूला ग्रहण करीत नाही. आता हे मात्र नवीनच गोष्ट आपल्यालाही ऐकायला मिळत आहे. तर तो तिथे अनासक्त राहतो. आता हे अनासक्तीचे भाव, जरी त्याच्यामध्ये ती अनासक्ती नसली तरी मात्र हा त्याचा एक गुण आहे आणि या गुणातून आपल्याला अनासक्ती दिसून पडते ना. खरं म्हणजे कबूतर प्राणी काही अनासक्त वगैरे नसतो, परंतु या कृतीतून त्याची अनासक्तीची जी काही बाब आहे ती प्रकर्षानं या ठिकाणी अधोरेखित होते, दिसून पडते. आणि बाह्य स्वरूपाने ही बाब आपल्याला दिसून पडत असल्यामुळे हा गुण म्हटलेला आहे आणि म्हणून हा गुण आपण ग्रहण केला पाहिजे. तर भिक्खूने सुद्धा अनासक्त झालं पाहिजे. ही बाब वारंवार आपण अनेक प्रकरणातून आपण ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अनासक्त कशाच्या संदर्भाने, तर ज्या गोष्टी आपल्याला क्लेशदायक आहेत, मग ते पुरुष किंवा स्त्री असो, कारण एखाद्या स्त्रीला पुरुषाकडे बघून तिच्या मनामध्ये वेगळ्या भावना उत्पन्न होऊ शकतात किंवा पुरुषाला स्त्रीकडे बघून वेगळ्या भावना उत्पन्न होऊ शकतात. आणि म्हणून या अनुषंगाने एखाद्या साधक भिक्खूने कोणाच्या जरी घरी गेलं तरी त्या ठिकाणी सावधपणे राहिलं पाहिजे. आपल्या मनाचा अभ्यास करत करत आपल्या मनात कुठले क्लेश तर उत्पन्न होत नाही ना, याविषयी सावधानता बाळगत त्या ठिकाणी त्याने राहिलं पाहिजे. मंच, आसन, तर या सुद्धा मोहात पाडणाऱ्या गोष्टी आहे ना. तर यामुळे सुद्धा एक अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर या संदर्भामध्ये सुद्धा, आणि वस्त्र, अलंकार, ह्या सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे उपभोग घेण्यायोग्य ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आसक्त होता कामा नये, त्यामध्ये फसता कामा नये. आणि विशेषतः भोजनासंबंधी तर अनेकदा माणूस फसतो, लोभात पडतो. तर त्याच्याही लोभामध्ये न पडता अनासक्तीचे भाव स्वतःमध्ये उत्पन्न केले पाहिजे. हा जो अनासक्तीचा कबुतराचा गुण आहे तो या ठिकाणी भिक्षूने ग्रहण केला पाहिजे किंवा साधक उपासकाने ग्रहण केला पाहिजे. तर चुल्ल नारद जातकामध्ये असं म्हटलेलं आहे, असं या ठिकाणी उल्लेख आहे की गृहस्थांच्या घरी गेल्यानंतर खाण्यापिण्यामध्ये मात्रा आणली पाहिजे, मोजके खाल्ले पाहिजे, मोजके सेवन केले पाहिजे आणि अन्न वस्तूंकडे आपली दृष्टी वळवू नये, त्याच्या लोभात पडू नये, त्यामध्ये आसक्त होऊ नये, त्यामध्ये फसू नये, है ना, असं म्हटलेलं आहे. अनासक्तीचे भाव आपण निर्माण केले पाहिजे, असा हा कबुतराचा गुण या ठिकाणी आपण निश्चितपणे ग्रहण केला पाहिजे. मग घुबडाच्या गुणासंबंधी प्रश्न. तर घुबड अनेकदा बघतो आपण, अनेकदा म्हणजे बरेचदा म्हणजे फार कमी वेळा त्याचं आपल्याला दर्शन होते, परंतु घुबडाकडे पाहत असताना त्याचे जे गोल गोल डोळे आहेत ते एक प्रकारे त्यातून भीती उत्पन्न होते. घुबडाचा आवाज म्हणजे ऐकला की लोकांचे असे संभ्रम आहे की काहीतरी अशुभ घडणार आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे. अशा एक प्रकारच्या घुबड पक्ष्यासंबंधाने लोकांच्या मनामध्ये ज्या काही बाबी उत्पन्न झालेल्या आहेत किंवा ज्या बिंबवल्या गेलेल्या आहेत त्यातून घुबड हा अशुभ मानला जातो, घुबड हा पक्षी अशुभ मानला जातो. परंतु अशा या अशुभ पक्षाच्या संदर्भाने सुद्धा दोन गुण या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हणजे घुबड अशुभ वगैरे काही नाही, शुभ अशुभ असं काही नसतं. तर ज्या काही गोष्टी घडतात त्या काही कारणाने घडत असतात आणि म्हणून अशा या विशिष्ट कारणाने घडलेल्या गोष्टी संदर्भाने एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्षाला दोष द्यावा तर
ही काही चांगली बाब नाही. परंतु जसं आपण ग्रहाला दोष देतो, शनी ग्रह, मंगळ ग्रह, तर तुझ्या मागे मंगळ लागला, तुझ्या मागे शनी लागला, अशा पद्धतीच्या दंतकथा रचून लोकांना संभ्रमित करून त्यापासून द्रव्य उपडायचं, अशा पद्धतीच्या या ज्या काही बाबी आहेत त्या काही चतुर लोकांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीनं या चतुर लोकांनी निर्माण केलेल्या घुबडासंबंधीच्या ज्या काही भावना आहे, या अनुषंगाने आपण त्याला काय म्हणतो, हा प्राणी अशुभ आहे किंवा तो आवाज काढतो तर त्यातून काहीतरी अशुभ घडणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु इथे घुबडाचा जो गुण सांगितलेला आहे, तो घुबड तो म्हणतो की कावळ्या विरुद्ध असतो. कावळ्याच्या तो कळपामध्ये जातो, समूहामध्ये जातो आणि त्यांना मारून खातो, कावळ्यांना मारतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा घुबडाचा अवगुणच आहे ॲक्च्युली. कारण आपण म्हणजे शब्दशः अर्थ घेतला तर आपण कोणाच्या कळपामध्ये समूहामध्ये जाऊन आपण काही कोणाला मारत नाही किंवा मारू नये. परंतु इथे हा जो गुण सांगितलेला आहे तो वेगळ्या अर्थाने सांगितलेला आहे. अर्थातच बुद्धाने जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या मनाच्या शुद्धतेच्या अर्थाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा गुण म्हणून या ठिकाणी जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा तो उल्लेख आपल्याला आपल्या मनाच्या संदर्भाने तो गुण आपल्याला लावून पाहायचा आहे. तर आपण एकांतामध्ये बसून अज्ञानाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. तर घुबड जसा कावळ्याच्या समूहामध्ये जाऊन कावळ्यांना मारतो, तसंच आपण आपल्या मनामध्ये स्थापित होऊन किंवा मनामध्ये जाऊन मनामध्ये प्रवेश करून मनाला जाणून आपल्या मनातला जो अंधकार आहे किंवा अज्ञान आहे किंवा मोह ज्याला आपण म्हणतो, त्या मोहाला आपण पूर्णपणे नष्ट केले पाहिजे, समूळ नष्ट केले पाहिजे. तर बुद्धाने हा उल्लेख वारंवार केलेला आहे. आणि बुद्धाने आपल्या मनामध्ये जाऊन ज्या क्लेशांना जाणलं आणि ज्या क्लेशांच्या संदर्भात हे दुःखाचं कारण आहे असं बुद्धानं सांगितलं, तर त्या दुःखाच्या कारणांना नष्ट करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे हा आपला उद्देश आहे, एम आहे, ध्येय आहे. कारण या क्लेशांना जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, जसं घुबड कावड्यांना त्या ठिकाणी जाऊन नष्ट करतो, तसंच आपल्या मनामध्ये जाऊन जे क्लेश उत्पन्न होतात त्याला तिथेच नष्ट केलं पाहिजे. आणि याची कला आपल्याला भगवान बुद्धाने शिकवलेली आहे. तर हा घुबडाचा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे. नंतर घुबड चांगल्या तऱ्हेने एकांतामध्ये राहणारा असतो. आपल्याला असं दिसून पडते की घुबडाचं जे स्थान आहे ते कुठे असते, तर असं एक निर्जन स्थळ असेल. आपण कुठे बघतो घुबडं, एखाद्या पुराणा महल असेल, त्या पुराण्या महलामध्ये घुबडं पाहायला मिळतात. किंवा एखादं झाड असेल एकांतामध्ये, त्या झाडावर तो आपल्याला पाहायला मिळतो. किंवा उंच टाकीवर तो येऊन त्या ठिकाणी बसलेला कधी कधी आपल्याला दिसतो. तर जिथे त्याला इतरांचा कुणाचाही त्रास होत नाही अशा एकांत ठिकाणामध्ये जाऊन हा उल्लू जो आहे तो उल्लू त्या ठिकाणी बसत असतो. तर एकांत ग्रहण करत असतो असं म्हटलेलं आहे. आणि एकांताविषयी वारंवार या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत, म्हणून हा गुण सुद्धा भिक्खूने ग्रहण केला पाहिजे. तर संयुक्त निकायामध्ये भगवान बुद्धाने काय म्हटलेलं आहे, तर ते म्हणतात की हे भिक्खूनो, येथे भिक्खू एकांतामध्ये ध्यान करीत हे योग्य प्रकारे जाणतो की हे दुःख आहे, हे दुःखाचे कारण आहे, हा दुःखाचा निरोध आहे आणि हा दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे. म्हणजे तो 4 आर्य सत्याचं दर्शन करतो. एकांतामध्ये जातो त्यावेळेस तो आपल्या मनाला अतिशय सूक्ष्म पातळीवर एकाग्र करतो आणि त्यामध्ये त्याला सत्याचा बोध होत असतो, सत्याची जाणीव होत असते, दृष्टी उत्पन्न होते, प्रज्ञेचा विकास होतो आणि त्यातून त्याला 4 आर्य सत्याचं दर्शन होते. आणि 4 आर्य सत्याचं दर्शन जेव्हा त्याला होते तेव्हा खऱ्या अर्थानं तो मुक्त अवस्थेकडे जाण्याच्या प्रवासाला लागतो. आणि म्हणून एकांतामध्ये राहून आपण 4 आर्य सत्याचा बोध करून घेतला पाहिजे असं या ठिकाणी भिक्खू आपल्याला सांगतात. आणि हा घुबडाचा जो गुण आहे तो आपण या ठिकाणी या पद्धतीनं ग्रहण केला पाहिजे. मग म्हटलेलं आहे की सारस पक्षाच्या गुणासंबंधी प्रश्न. तर सारस पक्षाचा एक गुण सांगितलेला आहे आणि तो कोणता गुण आहे, तर सारस पक्षी आपल्या ओरडण्याने दुसऱ्यांना शांती किंवा भय असल्याचे सांगतो. तर काही पक्ष्यांचे आवाज हे एक प्रकारे आपल्याला निर्देश देत असतात किंवा सावध करीत असतात. एखाद्या विशिष्ट पक्षाचा आवाज आपण ऐकला तर आपल्याला असं वाटते की काहीतरी विपरीत घडणार आहे. तसं कुत्रे रात्रीला ओरडतात आणि भुंकणं वेगळं, परंतु ते जेव्हा विलारतात
नाही का, एक विशिष्ट अशा पद्धतीचा आवाज असं लावतात, तर त्या आवाजाला आपण अशुभ समजतो. आणि अनेक अनेक लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि मग चर्चा करताना म्हणतात किंवा असं बोलताना म्हणतात की अरे हे काय आहे बाबा, हे काय घडणार आहे, काहीतरी विचित्र घडणार आहे. तर त्या विशिष्ट आवाजाला ऐकून आपल्या मनामध्ये असे भाव उत्पन्न होते की काहीतरी विपरीत घडणार आहे, काहीतरी विचित्र घडणार आहे, की नाही. किंवा मांजर आडवी जाते तर त्याला अशुभ म्हटल्या गेलेलं आहे की मांजर आडवी गेली म्हणजे काहीतरी आता विपरीत होणार. म्हणून लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा लोकांच्या मनामध्ये अशा ज्या काही शंका कुशंका किंवा असे अंधविश्वास निर्माण करून ठेवलेले आहे की मांजर आडवी गेली की पुढे लोक जात नाही, दुसऱ्या रस्त्याने जातात, पण तो रस्ता ओलांडत नाही, आहे की नाही. मी तर बिनधास्तपणे ओलांडतो आणि मांजर आडव्या गेल्याचे कुठलेही दुष्परिणाम मी तरी माझ्या जीवनामध्ये बघितलेले नाही. कदाचित आपणही हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असेल, कारण आपण जेव्हा बुद्धाला मानतो तेव्हा शुभ अशुभ वगैरेच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांपासून आपण मुक्त झालेलो असतो. आणि म्हणून अशा ज्या काही पेरण्या केलेल्या आहेत की मांजर गेल्यामुळे आडवं गेल्यामुळे काही अशुभ घडते, तर यावर आपण विश्वासच करत नाही. यस, डर के आगे जीत है. डर के आगे जीत है. आणि म्हणून हा जो डर आपल्या मनामध्ये, भीती आपल्या मनामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी टाकून या चतुर लोकांनी निर्माण करून ठेवलेल्या आहे, याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा या डरमधून है ना, भीतीमधून आपण मुक्त होत असतो. तर हे जे काही सांकेतिक आवाज आहे यामुळे शांतीचा किंवा भय आता म्हणजे काहीतरी विपरीत घडणार आहे अशा बाबी आपल्यासमोर प्रकर्षानं त्या आपण जाणण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये काही तथ्य नाही, पण तरी हा जो गुण म्हटलेला आहे या गुण आपण भिक्खूने कसा ग्रहण केला पाहिजे, तर साधक भिक्खूने दुसऱ्यांना धर्माचा उपदेश करून, म्हणजे जसा तो पक्षी सावध करतो की इथे शांती आहे किंवा इथे भय आहे, तसंच साधक भिक्खूने दुसऱ्यांना धम्मोपदेश करून त्याच्या दुःखाच्या स्थानासंबंधी दाखवून दिले पाहिजे. म्हणजे दुःखाचं मूळ दाखवून दिलं पाहिजे, दुःखाचं कारण काय आहे हे त्याला सांगितलं पाहिजे आणि यावर उपाय काय आहे, म्हणजे निर्वाणाची शांतता ज्याला म्हटलेली आहे ते कशामुळे प्राप्त होते हे सुद्धा दाखवून दिलं पाहिजे. की इथे हे भय आहे आणि इथे हे शांती आहे, आणि हे भय या क्लेशांमधून निर्माण होते आणि या क्लेशांना दूर केलं तर ही शांती निर्माण होते. शांतपद म्हटलेलं आहे ज्याला, निर्वाण म्हटलेलं आहे. तर याची जाणीव त्याने करून दिली पाहिजे. जसा हा पक्षी जाणीव करून देतो लोकांना इथे शांती आहे आणि इथे भय आहे, त्याच पद्धतीनं साधक भिक्खूंनी किंवा साधक उपासकांनी लोकांना जागृत केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की इथे भय आहे, या क्लेशांमुळे भय उत्पन्न होते आणि या क्लेशांना दूर केलं की शांती निर्माण होते, निर्वाणाची प्राप्ती होते, हे दाखवून देता आलं पाहिजे. आणि म्हणून हा जो गुण आहे तो अतिशय महत्त्वाचा असा गुण आहे, तो खरोखरच आत्मसात करण्यासारखा गुण आहे. हा गुण आपण आत्मसात केला पाहिजे आणि लोकांना हा मार्ग दाखवला पाहिजे की इथे शांती आहे आणि इथे भय आहे, यापासून आपण सावध केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कर्तव्य आपण पार करण्यासाठी सारस पक्षाचा हा जो काही गुण आहे तो आपण खरोखरच या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. मग पिंडोल भारद्वाजाने असे म्हटलेले आहे की दुःख भय उत्पन्न करणारे आहे. दुःख हे भय उत्पन्न करणारे आहे. दुःख कोणालाच नाही पाहिजे. सगळे लोक दुःखातून मुक्त होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, सगळ्यांना सुख पाहिजे आहे, कारण दुःख हे भयावह आहे. दुःखामुळे भीती उत्पन्न होते, दुःखामुळे खरोखरच भीती उत्पन्न करणारं हे दुःख असते आणि म्हणून कोणालाही दुःख नाही पाहिजे. सगळे सुखाची कामना करतात, परंतु सुख हे वेगळ्या गोष्टींमध्ये ते शोधत असल्यामुळे त्यांना खरं जे सुख आहे ते सुख, जे स्थिर सुख आहे ते त्यांना प्राप्त होत नाही. कारण बाह्य जगतामध्ये अस्थिरता आहे, अनित्यता असल्यामुळे कायम सुख त्यांना त्यातून प्राप्त होत नाही. आणि म्हणून कायम सुख जिथून प्राप्त होते त्याला आपण निर्वाण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून दुःख भय उत्पन्न करणारे आहे, दुःख हे भय उत्पन्न करणारे आहे आणि निर्वाणामध्ये विपुल सुख आहे. आणि म्हणून जिथे स्थिर अशा पद्धतीचं, नित्य अशा पद्धतीचं सुख आहे त्याचा शोध घेण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. ते प्राप्त करण्याच्या कामी माणसाने लागलं पाहिजे. थोडं थोडं का असेना आपण त्या मार्गावर मार्गक्रमण करत करत आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं सुखाची अवस्था जी काही आहे त्याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. तर साधकाने या बाबी या ठिकाणी ग्रहण केल्या पाहिजे.
हां, थँक्यू. यानंतर भुंग्याच्या गुणासंबंधी प्रश्न आहे. भुंग्याला आपण पाहिलेला आहे, आपल्या पाहणीतला हा भुंगा आहे. तर भुंगा फिरत असतो आपल्या घरामध्ये. अनेकदा आपण भुंगा बघितलेला आहे. तर त्याचा एक विशिष्ट आवाज सुद्धा येत असतो. हं. तर अशा पद्धतीचा त्याचा आवाज आपण अनेकदा आपल्या कानावर आदळलेला आहे. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा भुंगा फिरताना किंवा आपल्या घराच्या आवारामध्ये झाडं-झुडपं आहेत, त्या झाडांवर हा भुंगा मधासाठी फिरत असताना आपल्याला दिसून पडतो आणि तो विशिष्ट पद्धतीचा आवाज काढत असतो, हेही आपल्याला दिसून पडत असतो. त्याच्या संदर्भाने म्हटलेलं आहे की तो घरामध्ये फिरतो पण निघून जातो. तो तेथे घुसून राहत नाही. तो तेथे घर करून बसत नाही. तो तेथे स्थायीपणे राहत नाही. फिरतो फिरतो आणि तो निघून जातो, असं आपल्याला अनेकदा जाणवते, अनेकदा आपण पाहतो. आणि म्हणून साधक भिक्खूने सुद्धा हा गुण भुंग्यांपासून ग्रहण केला पाहिजे. कशा पद्धतीनं ग्रहण केला पाहिजे? की भुंगा जसा एखाद्या घरामध्ये येतो, फिरतो फिरतो आणि तो निघून जातो, तसंच एखाद्या गावामध्ये भिक्षाटनाला गेल्यानंतर त्या गावामध्येच त्याने घुसून राहता कामा नये. तर काय करायचं? तर गावामध्ये पिंडपात केलं की पिंडपात झाल्यानंतर ताबडतोब त्या गावामधून बाहेर निघून यावं, ते तर फसून राहू नये. तर हा भुंग्याचा पहिला गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. तर अतिशय महत्त्वाचा असा हा भुंग्याचा गुण या ठिकाणी साधकाने ग्रहण केला पाहिजे. मग म्हटलेलं आहे की भुंगा दुसऱ्यांच्या घरी राहिल्यानंतर त्यांना कोणताही त्रास देत नाही, असं म्हटलेलं आहे. तर आता बरेचदा आपल्याला त्या भुंग्याचा त्रास होतो, आपल्या कानाजवळून जातो आणि मग आपण त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतो. असेही काही भुंगे आपल्याला दिसतात. आता विशिष्ट प्रकारचा काही भुंगा असेल की जो त्रास देत नाही, असा वेगवेगळ्या पद्धतीचे भुंगे पाहायला मिळतात. तर हा जो भुंगा आहे तो दुसऱ्यांच्या घरी राहिल्यानंतर त्यांना कोणताही त्रास देत नाही, असं म्हटलेलं आहे आणि हा एक गुण म्हणून या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. तर अशाच पद्धतीचा गुण साधकांनी सुद्धा ग्रहण केला पाहिजे, साधक भिक्खूने ग्रहण केला पाहिजे. आणि तो कशा पद्धतीने ग्रहण केला पाहिजे? की भिक्खूने गृहस्थाच्या घरी जाऊन वारंवार विनंती करून, म्हणजे वारंवार सूचना करून, हातवारे करून किंवा जोरजोराने बोलून, तर त्यांच्याकडून पश्चाताप होण्यासारखे कोणतेही काम करवून घेऊ नये. सुखदुःखात सहभागी होऊन, असंही म्हटलेलं आहे. ते वेगळ्या अर्थानं म्हटलेलं आहे. आपण त्याच्या जेव्हा सकारात्मक अर्थ घेतो तेव्हा सुखदुःखात सहभागी झालो पाहिजे, असा सकारात्मक अर्थ आपण या ठिकाणी घेत असतो. परंतु दुःखात सहभागी होऊन असं जे म्हटलेलं आहे, हे इथे नकारात्मक अर्थाने आलेलं आहे. तर त्यांना त्रासदायक आपली कृती होऊ नये, आपलं अस्तित्व त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू नये. आहे ना? अनेकांना एखाद्याचं अस्तित्व डोकेदुखी झाल्यासारखं वाटते, कारण त्याच्या मुळे त्यांच्या घरी अशा पद्धतीच्या काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. एखाद्याला कुठे जायचं असेल आणि आपण निरर्थकपणे त्या ठिकाणी बसून राहतो, तर तो जरी बोलून दाखवत नसला तरी मात्र त्यामुळे त्याला मनस्ताप होऊ शकतो. अशा पद्धतीच्या अनेक अडचणी त्या घरच्या लोकांवर येऊ शकतात आणि म्हणून यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. जोरजोराने बोलता कामा नये, हातवारे करता कामा नये. अनेक लोक खूप जोरजोराने बोलतात आणि घरच्या लोकांना मग त्याचा त्रास व्हायला लागतो. असे सुद्धा अनुभव आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. तर या सगळ्या गोष्टी ज्या इतरांना तापदायक होतात, त्रासदायक होतात, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करू नये आणि म्हणून त्याच्या घरी निरर्थकपणे बसून राहू नये. आपलं काम झालं की आपण तिथून काय केलं पाहिजे? तर आपण त्या ठिकाणाहून निघून गेलं पाहिजे आणि त्याच्या उन्नतीची कामना आपण केली पाहिजे. एक प्रकारे आपण त्यांच्या घरून निघून जाऊन त्यांना एक प्रकारची मदतच करीत असतो. तर अशा पद्धतीनं जिथे इतरांना आपल्या उपस्थितीमुळे त्रास होतो, तो त्रास त्याला आपण देता कामा नये. तर अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. एक मूल कर्म करून घेण्याची चूक करू नये, असाही शब्द आलेला आहे. तर आता हा मूल कर्म कुठल्या कर्माच्या संदर्भाने आलेला आहे, तर मी सुद्धा काही सांगू शकणार नाही. तर याला आपण असं समजूया की आपल्या ज्या बाबी आपल्या उपस्थितीमुळे त्यांना त्रासदायक ठरतात, अशी कामं आपण त्यांच्याकडून करून घेतो. अनेकदा आले की हे कर, ते कर, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला इथं जायचं आहे, मला तिथं जायचं आहे, मला इथे सोडून दे, मला तिथे सोडून दे, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी घडत असतात.
याचा अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल, मी सुद्धा घेतलेला आहे, बरेचदा हा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. आणि मग ते आपल्याला नकोसं वाटायला लागतं. तर ही परिस्थिती निर्माण होतपर्यंत एखाद्या भिक्खूने त्या ठिकाणी थांबू नये असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यांच्याकडून पश्चाताप होण्यासारखे कोणतेही काम करवून घेऊ नये. तर अशा या बाबी या ठिकाणी आलेल्या आहे आणि हा भुंग्यांचा दुसरा गुण या ठिकाणी आपण निश्चितपणे ग्रहण केला पाहिजे. उपासकांनी सुद्धा ग्रहण केला पाहिजे की निरर्थकपणे कोणाच्या घरी थांबून त्यांचा वेळ वाया घालवता कामा नये आणि आपण त्यांना आता जड होता अशी त्यांची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. तर आपण ह्या बाबी ओळखता आल्या पाहिजे, आपल्याला या बाबी टिपता आल्या पाहिजे, समजून घेता आल्या पाहिजे आणि त्यापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. तर दिग्घनिकायामध्ये बुद्ध म्हणतात की जो श्रद्धेने, शिलाने, धर्मग्रंथाने, बुद्धीने, धर्माने अनेकांच्या कल्याणाची कामना करतो आणि धन संपत्तीने, शेतीने, धनधान्याने, पुत्र, पत्नी, पशुपक्षी, नातलग, मित्र व भाऊबंधांचे नुकसान होणार नाही आणि उभयंताच्या सामर्थ्य, सौंदर्य व सुखाचे काहीही नुकसान होऊ नये अशी इच्छा करतो, तो त्यांच्या अर्थवृद्धीची कामना करतो. तर ज्या ज्या अनुषंगाने कुशल भावना आपल्याला करता येतात त्या त्या अनुषंगाने आपण कुशल भावना त्यांच्या प्रती उत्पन्न करून ते श्रद्धेमध्ये, शिलामध्ये स्थिर झाले पाहिजे, त्यांच्यात श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे, शील भावना उत्पन्न झाली पाहिजे. तर धर्मग्रंथांचं पठन करण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर अशा पद्धतीच्या कल्याणाची कामना आपण त्यांच्या संदर्भाने केली पाहिजे की ते धर्मामध्ये स्थिर झाले पाहिजे अशी ही कामना आपण निर्माण करीत असतो. तर संपत्तीमध्ये वाढ झाली पाहिजे, सौंदर्यामध्ये वाढ झाली पाहिजे. तर ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्याप्रती मैत्री करता येते तर त्या त्या कुशल भावना आपल्या मनामध्ये त्यांच्या संदर्भाने आपण निर्माण करीत असतो आणि त्यांच्या अर्थवृद्धीची कामना करीत असतो. इतरही तुमचं आयुष्यमान वाढो, तुमच्या ऐप्सित मनोकामना पूर्ण होत वगैरे वगैरे अनेक पद्धतीनं आपण इतरांच्या मनोकामना पूर्ण करण्याविषयीच्या मंगलकामना आपल्या मनामध्ये निर्माण करीत असतो. तर हे जे काही भुंग्याचे गुण या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत ते आपण निश्चितपणे आपण ग्रहण केले पाहिजे. तर खूप सुंदरपणे या पक्ष्यांचे गुण या ठिकाणी विशद करून आपल्याला सन्मार्गावर आरूढ होण्याची प्रेरणा या ठिकाणी बनते नागसेन आपल्याला देत आहेत. तर निश्चितपणे हे सगळे गुण ग्रहण करून आपण स्वतःला अधिकाधिक सन्मार्गावर आरूढ केलं पाहिजे. तर आजच्या या प्रकरणाने एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.